भोंदूबाबा खरात विरोधात आणखी एक लैंगिक अत्याचाराचा गुन्हा। गरोदरपणात पूजा विधीच्या नावाखाली लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार। नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हाही दाखल। भोंदूबाबा खरात विरोधात तक्रार करण्यासाठी आणखी 3 महिने पुढे, तर खरातच्या नावावर या ठिकाणी तब्बल 52 मालमत्ता, जमीन व्यवहार करणारा एजंटही ताब्यात। अधिकचा तपास सुरू। खरातच्या भोंदूगिरीचा भंडाफोड आम्हीच केला। खरात प्रकरणातील तपासाची सूत्र आता वरिष्ठ स्तरावर, कुणालाही सोडणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। भोंदूबाबाच्या दरबारात जाणाऱ्या मंत्र्यांना सहारोपी करा, संजय राऊतांची मागणी। तर भोंदूगिरीला पायघडा घालणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सुद्धा सहारोपी करायचं का, नवनाथ बन यांचा सवाल। खरात प्रकरणावरून विकास लवांडे यांचा सुनील तटकरेंवर निशाणा। तटकरेंच्या फोटोमधील बोटाच्या जखमेचं रहस्य काय, लवांडेंचा सवाल। तर गाडीचा दरवाजा लावताना अंगठ्याला दुखापत, आनंद परांजपेंचं उत्तर। ठाकरेंच्या सेनेच्या खासदारांची मातोश्रीवर 2 तास बैठक। उद्धव ठाकरेंकडून खासदारांना मार्गदर्शन। ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या सेनेत जाणार अशा चर्चा असतानाच या बैठकीला महत्त्व। वंचित आणि काँग्रेसच्या उद्याच्या मोर्चाला अटी शर्थींसह परवानगी, मात्र मोर्चा संघ मुख्यालयावर नेण्यास पोलिसांचा स्पष्ट नकार। फक्त संविधान चौकापर्यंतच मोर्चाला मुभा। रशियाचं ऑइल टँकर ॲक्वा टायटन कर्नाटकच्या बंगळूर पोर्टवर दाखल। 1.1 लाख टन क्रूड ऑइल घेऊन हे जहाज भारतात, तर पायक्सिस पायनियर हे जहाज सुद्धा हजारो टन LPG घेऊन भारतात।